जैन मित्रांनो, जे काही आपली प्रॅक्टिस सेट सिरीज चालू झाली होती त्याच्यामध्ये 5 लेक्चर आले आहे आतापर्यंत. आता हे 6वं लेक्चर आहे. या 6व्या लेक्चरमध्ये पण आपण गणिताचीच प्रॅक्टिस करणार आहोत. आता काही दिवस झाले लेक्चर आलं नव्हतं, थोडं काही टेक्निकल इश्यूमुळे, त्याच्यामुळे हे लेक्चर येऊ नाही शकलं. आता ही कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल मी. ठीक आहे. आता 6व्या नंबरच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. बघा, आता 6व्या नंबरच्या लेक्चरमध्ये हा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. हे सर्व जे काही घेतलेले प्रश्न आहे हे सर्व PYQ प्रश्न आहे, म्हणजे मागील वर्षी जे काही आलेले प्रश्न आहे ते. बघा, आता माझ्यासोबत तुम्ही पण ट्राय करा. जर ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे, तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी किंवा जास्त आहे म्हणते. की कमी आहे विचारलं आपल्याला. काय विचारलं? कमी आहे. किती टक्के कमी आहे. बघा, आता कोणाचंच उत्पन्न माहित नाहीये, अशा वेळेस माहित नसेल तर आपण काहीतरी डाटा मानून घ्यायचा. कोणासोबत तुलना चालू आहे हे माहित पडलं पाहिजे पहिले. तर ए चे उत्पन्न बी च्या, ज्याला चे ज्याच्यापेक्षा वगैरे म्हणते तो मानाचा बेस. ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नापेक्षा 12%ने जास्त आहे. बी च्या उत्पन्नापेक्षा ए चं उत्पन्न 12%ने जास्त दाखवायचं आहे. मानून घ्यायचं की बी चं उत्पन्न 100 रुपये आहे, त्याच्यापेक्षा 12%ने जास्त पाहिजे कोणाचं? ए चं उत्पन्न. आता 100चा 12% भाग जर काढला की तिथे 12, आणि तो 12ने जास्त पाहिजे, म्हणजे 112 असेल ए चं उत्पन्न. हे झालं ए चं, हे झालं बी चं. आता त्याच्यानंतर तर नंतरचा प्रश्न वाचा. तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नापेक्षा, कुणाच्या? ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे. आता हे जे काही बी चं उत्पन्न आहे म्हणते ए च्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्यानं कमी आहे. तर बी चं उत्पन्न 112 आणि ए चं उत्पन्न 100. किती कमी आहे? 12ची कमी आहे. कशावर? ए च्या उत्पन्नापेक्षा 112 वर 12ची कमी आहे. त्यांनी विचारलं पर्सेंटमध्ये किती, तर 100% किती, गुणाकार करून घ्या. ठीक आहे. आता इथे आपण भाग द्या. 2 ने जरी भाग दिला, 2 पंच 10 आणि 2 सख किती होतात? 12. वरती 2 ने भाग दिला, 2 सख 12. ठीक आहे. परत 2 ने भाग जातो. आता 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 आठी 16. परत 2 ने भाग दिला, इथे येणार 3. परत आता 4 ने पण भाग जातो, 2 ने पण भाग जातो. 4 ने भाग जर दिला तर आपण इथे खाली किती येणार? 14. नाही, सॉरी, 4 ने जर भाग दिला, 4 7 किती होतात? 28. 4 ने इथे भाग दिला, 25 चौक किती होतात? 100. वरती राहिलं 25 गुणिला 3 म्हणजे 75, आणि 75 भागेला 7. ठीक आहे. ऑप्शनवर थोडी नजर मारत राहा. आता 7 ने जर 75ला भाग दिला, 7 10 70, 7 10 तर 70 येणारच आहे, बरोबर. 7 10 70 म्हणजे 10 पॉईंट समथिंग उत्तर यायला पाहिजे. तर 10 पॉईंट हे उत्तर नाहीये, हे 11 पॉईंट आहे, हे 12 पॉईंट आहे, म्हणजे उत्तर काय राहणार? 10.7 आपलं. ठीक आहे ना. पूर्ण करण्याची पण गरज नव्हती इथं. बघा, एका चौरसाची परिमिती 24 आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता चौरसाची परिमितीचं एक सूत्र असते, 2 गुणिला बाजू. ना 4 गुणिला बाजू. सॉरी, काय 4 गुणिला का असतं? बाजू. चौरसाची परिमिती जर म्हटलं तर काय असतं? 4 गुणिला बाजू. तर परिमिती किती दिली आपल्याला? 24 दिली आहे परिमिती, आणि आपल्याला विचारलं त्याचं क्षेत्रफळ किती. तर सुरुवातीला तर पहिले बाजू काढून घ्या चौरसाची किती आहे. तर परिमिती दिली आहे 24, त्याच्यावरून आपण बाजू काढू शकतो. बघा, 4 गुणिला बाजू हे फॉर्म्युला आहे. तर 4 गुणिला आपल्याला बाजू माहित नाहीये, तर मानून घ्या x आहे. हा 4 गुणिला इकडे आल्यानंतर काय होणार? भागीला. तर 24 भागीला 4 बरोबर मिळणार आपल्याला बाजू. तर 4 1 4 आणि 4 सखम 24, 6 काय आली आपली बाजू. आणि आता आपल्याला प्रश्नामध्ये विचारत काय बघा, 6 आली आपली बाजू. बाजूची किंमत किती आली आपली? 6. बाजूची किंमत आली आपली बेटा 6. तर 6 आली आपली बाजू. आता आपल्या प्रश्नामध्ये विचारत काय बघा, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. तर जेव्हा ही चौरसाचे क्षेत्रफळ म्हटलं तर एक सूत्र लक्षात ठेवा. हे 2 सूत्र तर पक्के लक्षातच ठेवावं लागेल आपल्याला. चौरसाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल, एक फॉर्म्युला आहे बाजूचा वर्ग. साधे साधे हे जे काही बेसिक फॉर्म्युले आहे हे आपल्याला लक्षातच असले पाहिजे, म्हणजे पाठच असले पाहिजे. परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू असते, क्षेत्रफळ बरोबर काय असते? बाजूचा वर्ग. जी काही बाजू निघणार त्याचा वर्ग. आता बाजू किती निघाली आपली? 6. 6चा जर वर्ग केला तर त्याचं क्षेत्रफळ मिळून जाणार. 6चा वर्ग किती होतं मित्रांनो? 36. 36 या प्रश्नाचं उत्तर राहते. ठीक. चला आगे. ए प्रमाणात बी एकाच 2, बी प्रमाणात सी 3:2, सी प्रमाणात डी एकाच 3. तर ए बी सी डी चा रेशो विचारला आपल्याला किती येणार. ए बी सी डी ची किंमत काढायची. बघा, ए प्रमाणात बी दिलाय, नंतर दिलाय सी, नंतर दिलाय डी. आता जेव्हा ए ची किंमत 1 आहे तेव्हा बी ची किंमत किती आहे? 2. जेव्हा ए ची किंमत 1 आहे तेव्हा बी ची किंमत किती आहे? 2 मित्र. ठीक आहे. जेव्हा बी ची किंमत 3 आहे तेव्हा सी ची किंमत किती आहे? 2. असं त्याचा अर्थ होते. जेव्हा बी ची किंमत 3 आहे सर, तेव्हा सी ची किंमत किती आहे? 2. त्यानंतर आपल्याला म्हटलं सी ची किंमत जेव्हा 1 आहे तेव्हा डी ची किंमत किती आहे? 3. जेव्हा सी ची किंमत 1 आहे तेव्हा डी ची किंमत किती आहे? 3. इथे आल्यावर आपण काय करायचं? रेशो सारखा करायचा. रेशो कसं सारखा करायचा बघा, इथे 2 आहे ना, इथे 2 लिहा, इथे 2 लिहिलेत, इथे 2 लिहा. हे जी काही रिकामी जागा दिसत आहे तिथे नंबर फिल करा, बाजूचा नंबर तिथे फिल करा. इथे 2 आहे, इथे 2, इथे 2, इथे 2 तर इथे 2 लिहा. इथे 3 होते तर इथे 3 भरा. त्यानंतर इथे 1 आहे तर इथे 1 लिहून घ्या, आणि इथे 1 लिहा.
आता काय करा, आपसामध्ये यांचा सर्वांचा गुणाकार करा. 3 गुणिला 1 म्हटलं तर 3, 3 गुणिला 2 म्हटलं किती 6, 2 गुणिला 2 म्हटलं किती 4, आणि 2 गुणिला 2 4, 4 आणि 3, 4 गुणिला 3 म्हटलं किती होतं 3 चौक 12. म्हणजे आपलं फायनल उत्तर किती येणार, सॉरी 3 6 4 12, 3 6 4 12, 3 6 4 12 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो, ईशाचे वय 13 वर्ष आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तिची जी काही आई आहे ती तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. कोण? तिची आई. तिची आई जी काही आहे ते ईशापेक्षा वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, परंतु ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. तर वडिलाचं वय किती बघा. ईशाचं जे काही वय दिलं आपल्याला, ईशाचं वय आहे म्हणते 13 वर्ष. ईशाचं वय 13 वर्ष, ईशाचे वय 13 वर्ष आहे. तिची आई तिच्या वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. आता इथं आपल्याला तिच्या आईचं वय माहित नाहीये, तर वडिलांचं वय थांबवून द्या. फक्त एवढं माहित आहे की आपल्याला तिच्या आईपेक्षा वडील जे काही 3 वर्षांनी मोठे आहे. ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. आता ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे कोण? तिची आई. आई जी काही आहे 24 वर्षांनी मोठी आहे ईशापेक्षा. ईशाचं वय किती आहे 13 वर्ष. यातही 24 वर्ष जर ऍड केले तर ईशाच्या आईचं वय मिळून जाते. आता 13 याच्यामध्ये 13 मध्ये 24 ऍड करून घ्या. 3 आणि 4 किती तर 7, आणि 2 आणि 1 किती तर 3. म्हणजे आईचं वय जर पाहिलं तर आईचं वय किती आहे 37 वर्ष. ईशाच्या आईचं वय किती आहे 37. आणि त्यानंतर एक स्टेटमेंट सोडलं होतं बघा, तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. म्हणजे 3 वर्षांनी लहान आहे तिची आई, म्हणजे वडिलांचं वय जे काही असेल, ईशाच्या आईचं वय किती आहे 37 वर्ष, वडिलांपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, तर वडील किती वर्षाचे असणार 40 वर्षाचे. 40 वर्षाचे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, हा बोडोमासवर आधारित प्रश्न आहे. बघा इथे काय आहे, आपल्याला नियम माहित पाहिजे. बोडोमास हा बीचा अर्थ काय होते मित्रांनो, बीचा अर्थ होते, मी बेसिक सांगून देतो. बीचा म्हणजे हा पहिला ब्रॅकेट म्हणजे रेखीय कंस. जर एखाद्या नंबरवर रेष दिलेली आहे ते आधी सॉल्व्ह करायचा. हा एक वीचा अर्थ पण ब्रॅकेटच होते. त्यानंतर एक येते साधा ब्रॅकेट, त्यानंतर काय येते तर कर्ली ब्रॅकेट म्हणजे हा मैरबी कंस, त्याच्यानंतर काय येते तर हा पेटी कंस येते. तर ब्रॅकेट मधले हे प्रकार आहे. पहिला ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट, तिसरा ब्रॅकेट, चौथा ब्रॅकेट. म्हणजे जो काही ब्रॅकेटचा सीन राहणार, म्हणजे जो काही प्रश्नामध्ये ब्रॅकेट जर दिली असेल आपल्याला, तर सॉल्व्ह करण्याची पद्धत काय राहणार, पहिले हा छोटा ब्रॅकेट, त्यानंतर हा ब्रॅकेट, त्यानंतर हा ब्रॅकेट, त्यानंतर हा ब्रॅकेट. सर्वात मोठा हा ब्रॅकेट असतं. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करण्याचा आपला प्रश्न सॉल्व्ह करण्याचा क्रम राहणार. हा ओ म्हणजे काय होते तर ओ म्हणजे होते ऑफ, किंवा मराठीमध्ये एखाद्या प्रश्नामध्ये चा ची चे वगैरे कुठे लिहिलं राहते त्याला सॉल्व्ह करायचं, किंवा एखाद्या नंबरची पॉवर दिली आहे, एखाद्या नंबरवर पॉवर दिली आहे, म्हणजे 2 चा घातांक 3, 3 चा घातांक 2, ते आधी सॉल्व्ह करायचं. हा डी म्हणजे काय होते, डी म्हणजे होते मित्रांनो भागाकार. एम म्हणजे काय होते तर एम म्हणजे होते गुणाकार. आणि ए म्हणजे काय होते ऍडिशन म्हणजे प्लस. आणि एस म्हणजे काय होते सबट्रॅक्शन म्हणजे मायनस. तर आपल्याला जे काही प्रश्नामध्ये दिलं सिक्वेन्स जो काही फॉलो करायला लागेल तर हा फॉलो करायला लागेल आपल्याला. ब्रॅकेट, नंतर ऑफ, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी. या सिक्वेन्सनं जर गेलं तर आपला प्रश्न चुकणार नाही. बघा आता सर्वात आधी तर पाहून घ्या या प्रश्नामध्ये काय. बघा सर्वात छोटा ब्रॅकेट हा दिसत आहे, ठीक आहे ना, हा मैरबी कंस, त्यानंतर हा मैरबी कंसाच्या आतमध्ये छोटा ब्रॅकेट दिसत आहे. तर मग या छोट्या ब्रॅकेटचं उत्तर काढा. या छोट्या ब्रॅकेटमध्ये 15 - x दिलेला आहे, परंतु आता बाकी तर काही दिलं नाही आहे, तर फक्त हा जो काही मायनस चिन्ह आहे, हा मायनसने जर या प्लसला गुणाकार केला तर हा होते मायनस. त्यानंतर याच मायनस चिन्हाने या मायनसला गुणाकार केला तर हा होते प्लस. म्हणजे या कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण असं म्हणू शकतो 35 - 15 प्लस आहे आपल्याकडे 21 x प्लस काय x आहे. ठीक आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर या पेटी कंसामध्ये तसंच लिहितो 30 मायनस, त्याच्यानंतर हा पेटी कंस इथं कंप्लीट आणि बरोबर आहे आपल्याकडे 60. बरोबर किती आहे 60. हे बाहेरचं नंतर बघू आपण. बघा आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा आधी. तर या ब्रॅकेटचं उत्तर जर काढलं आपण, 35 मधून जर 15 मायनस झाले तर किती राहतात 30, 20 राहतात. हा झाला 30, कर्ली ब्रॅकेटमध्ये 20, नंतर प्लस आहे x, कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, पेटी कंस कंप्लीट, बरोबर आहे 60. ठीक आहे. आता सॉरी काय इथं आपली थोडी गडबड झाली. इथं काय आहे तर मायनस चिन्ह. बघा हे मायनस चिन्ह होतं. हा मायनसने जर याला गुणाकार केला तर काय होणार मायनस. ते कलर चेंज करून देतो. हा काय होणार मायनस होणार. त्यानंतर या मायनसने जर प्लसला गुणाकार केला तर काय होणार हे पण मायनस होणार. ठीक आहे का नाही. तर हा मायनस चिन्ह आतमध्ये जाणार तर मायनस मायनस करत राहणार. म्हणजे हा 30 मायनस 20 आणि हा जो काही प्लस होता हा काय होणार मायनस. मायनस काय होणार एक्स. हा पेटी कंस कंप्लीट, बरोबर आहे आपल्याकडे 60. आणि इकडे बाहेर काय होते 60 मायनस होता. ठीक आहे. 30 मधून 20 मायनस झाले तर किती राहतात 10 मायनस एक्स, पेटी कंस कंप्लीट, नंतर आहे 60 मायनस. आता परत हा मायनस चिन्ह इथे आतमध्ये जाणार तर मायनस करेल. हा मायनस याला मायनसला प्लस करून टाकेल. मायनस गुणिला मायनस काय होते प्लस होते. म्हणजे इथून असं म्हणता येते 60 मायनस 10 मायनस
मायनस काय होणार, प्लस होणार, एक्स होणार. तर 60 मधून 10 महिना झाले किती राहते मित्रांनो, 50 अधिक एक्स, आणि बरोबर दिला आपल्याला 60. बरोबर काय दिलाय, 60. आता आपलं फायनल उत्तर याला तयार आहे बघा. 50 अधिक एक्स बरोबर आहे 60. तर 10 त्या बाजू 50 त्या बाजूने जाणार तर काय होणार, मायनस मध्ये. तर 60 मधून 50 मायनस झाले तर एक्स बरोबर किती येते, एक्स बरोबर येते 10. तर 10 आपल्या प्रश्नाचं करेक्ट वाला उत्तर आहे. तर मी इथे प्रत्येक ब्रॅकेट एक एक सॉल्व्ह करून दाखवला, म्हणून हे जास्त स्टेप मध्ये गेलं. इथे तुम्ही शॉर्टकट पण करू शकता मित्रांनो. माझा उद्देश आहे की सर्वांना समजलं पाहिजे बस. राकेश आणि राजेश यांनी एकत्र 10 चेंडू आणि 10 बॅट विकत घेतले. राकेशने 1300 रुपये खर्च केले आणि राजेशने 1500 रुपये खर्च केले. जर एका बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट असेल तर एका बॅटची किंमत किती? बघ, हे महत्वाचं आहे. महत्वाचं काय आहे, ही गोष्ट महत्वाची. जर एका बॅटची किंमत जे काही आहे म्हणते एका चेंडूच्या 3 पट असेल तर एका बॅटची किंमत काढायची आपल्याला किती असेल. एका बॅटची जी काही किंमत आहे, तर एका बॅटची किंमत, मानलं बॅटची किंमत ₹20, एका बॅटची किंमत म्हटलं तर एक घेतलं, मानलं बॅटची किंमत किती आहे, ₹20, तर एका बॅटची किंमत किती होणार, एक ₹20. एका बॅटची किंमत एका चेंडूच्या, मानलं एका चेंडूची किंमत ₹1 एका चेंडूची किंमत ₹1 मानलं आपण, तर एका चेंडूच्या किमतीपेक्षा 3 पट आहे. एका बॅटची किंमत एका चेंडूच्या किमतीपेक्षा म्हणते 3 पट आहे, असं प्रश्नामध्ये म्हटलंय. किती पट आहे, 3 पट. एका बॅटची किंमत एका चेंडूच्या किमतीच्या 3 पट आहे. ठीक आहे, इथं बॅटला इथेच ठेवा. सी म्हणजे चेंडू झाला, खाली घेऊन या. इथे राहणार 3 आणि हा 1 गुणेला इकडे आल्यानंतर काय होणार, भागेला. म्हणजे इथून असं म्हणू शकतो आपण, काय म्हणू शकतो, तर एका बॅटची किंमत 3 युनिट आहे, एका चेंडूची किंमत किती आहे, 1 युनिट आहे. युनिट म्हणजे काय, तिथून वास्तविकता दूर राहणार, लक्षात ठेवता. युनिट मध्ये आपण रिलेट केला याला. 3 युनिट मानलं, असं नाही म्हटलं मी की ₹3 आणि ₹1 असं नाही. तर युनिट म्हटलं, एका बॅटची किंमत 3 युनिट आहे, एका चेंडूची किंमत किती आहे, 1 युनिट आहे. आता राकेश आणि राजेशने 10 चेंडू, 10 सी लिहितो लागत का, चेंडू म्हणजे समजून जा, 10 सी प्लस 10 बॅट, बी म्हणजे काय तर बॅट. 10 चेंडू आणि 10 बॅट टोटल कितीला खरेदी केले, ₹1300 कोणी दिले, राकेशने दिले, आणि ₹1500 कोणी दिले, राजेशने दिले. टोटल जर पाहिला 0 0 ₹2800 खर्च केले. हे सर्व वस्तू घेण्यासाठी, म्हणजे 10 चेंडू आणि 10 बॅट घेण्यासाठी यांनी किती रुपये खर्च केले, टोटल ₹2800 खर्च केले. किती केले खर्च, टोटल ₹2800 खर्च झाला. तर एका बॅटची किंमत किती आहे, 3 युनिट आहे. तर एका बॅटची किंमत 3 युनिट आहे, तर एका चेंडूची किंमत किती आहे, 1 युनिट. तर एका चेंडूची किंमत 1 युनिट आहे, तर 10 गुणेला 1 म्हटलं तर किती येणार, 10 येणार. प्लस एका बॅटची किंमत किती आहे, 3 युनिट आहे, तर 3 गुणेला जर 10 केला आपण, 3 10 किती होते, 30 युनिट. टोटल जर पाहिलं 10 आणि 30 किती होते, 40 युनिट खर्च व्हायला पाहिजे होता. किती युनिट खर्च असायला पाहिजे होता, 40 युनिट खर्च व्हायला पाहिजे होता. परंतु टोटल 40 युनिटची किंमत दाखवत आहे. टोटल एकूण खर्च किती आहे, ते ₹2800. ₹2800 टोटल खर्च दाखवत आहे. 40 युनिटची किंमत 2800, तर एका युनिटची किंमत किती, याला 40 ने भाग देऊन द्या. 0 0 कॅन्सल, 4 1 4 आणि 4 7 किती होतात, 28. एका युनिटची किंमत आली 70. आणि आता आपल्याला विचारलं काय होतं, तर एका बॅटची किंमत किती. तर एका बॅटची किंमत किती मानत होतो आपण, 3 युनिट. एका युनिटची किंमत आली आपल्याजवळ 70, तर 3 युनिटची किंमत किती, तर 3 गुणेला 70 करा. 7 3 किती होतात मित्रांनो, 21. म्हणजे ₹210 एका बॅटची किंमत असेल. तर एका चेंडूची किंमत विचारलीस तर किती आली असते, ₹70. ठीक आहे, चलो आगे. जर एक धावपटू 12 किमी धावल्यानंतर 80% धाव पूर्ण करतो, तर धाव एकूण किती किलोमीटरची, किती किमीची आहे, म्हणजे किती किलोमीटरची आहे बघा. 12 किलोमीटर 12 किलोमीटर धावल्यानंतर तो 80% धाव पूर्ण करतो. किती टक्के, 80% धाव पूर्ण करतो म्हणते. म्हणजे 80% तो दाखवत आहे 12 किलोमीटर. त्याने विचारलं की टोटल धाव सांगा किती किलोमीटरची आहे. तर पूर्ण गोष्ट काय असते, 100%. 100%ची किंमत सांगा बा किती. तर 80% भाग दाखवत आहे 12 किलोमीटर, तर 100%ची किंमत किती असेल, सॉरी 100%ची किंमत आपल्याला विचारलं किती किलोमीटर असेल. तर 80% म्हणजे 12 किलोमीटर, 100% म्हणजे किती किलोमीटर, करा क्रॉस गुणाकार, साध्या साध्या काढू शकतो आपण. 12 गुणेला 100 आणि भागेला किती देतात मित्रांनो, 80. बरोबर निघणार आपल्याला किती किलोमीटरचा प्रवास असेल एकूण टोटल. बघा इथं भाग द्या, 4 न भाग द्या, 4 न जर भाग दिला, 4 2 8 0 आणि 4 त्रिक किती होतात, 12. 0 न 0 कॅन्सल झाला, बे एका बेन, बे पंच 10, 5 त्रिक किती होते, 15. 15 किलोमीटरची रेस असेल. धावपट्टी कितीची आहे, 15 किलोमीटरची. चला, जर 8 लोक 80 गुंठ्यांची पेरणी 24 दिवसात करतात, तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करेल. बघा, करा, ट्राय करा मित्रांनो.
माझ्यासोबत सोबत तुम्ही पण करत राहा ट्राय. बघा, जर 8 लोक 80 गुंठ्याची पेरणी 24 दिवसात करतात, तर 36 लोक 30 दिवसामध्ये किती गुंठ्यांची पेरणी करतील होते? एक सूत्र आहे आपलं, M1 H1 D1 भागेला W1. त्यानंतर यालाच रिलेट दुसरं वाक्य राहते प्रश्नामध्ये, M2 H2 आणि D2 भागेला W2. याला म्हटलं जाणार पहिले माणसं पहिले तास पहिले दिवस पहिलं काम, दुसरे माणसं दुसऱ्या वाक्यातले दुसरे तास दुसरे दिवस दुसरं काम. ठीक आहे ना. काम वगैरे जे काही राहते ते खाली मेन्शन करायचं. बघा, 8 लोक होते, 80 गुंठ्याची पेरणी करत होते. 80 गुंठ्याची पेरणी करण्याचं काय आहे काम आहे, लक्षात ठेवा. 8 लोक होते, 80 गुंठ्याची पेरणी करायचं काम होतं. 80 गुंठे पेरणी करण्याचं काम होतं, 24 दिवसामध्ये करत होते. हे झालं पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय, 36 लोक आहे. किती लोक आहे? 36 लोक आहे. सॉरी, 36 लोक आहे 30 दिवसामध्ये. किती दिवसात? 30 दिवसामध्ये. आणि किती गुंठ्याची पेरणी करेल? आपल्याला दुसरं काम काढायचं, म्हणजे W2 ची किंमत काढायची. W2 ची किंमत काढायची, बरोबर. 8 लोक 80 गुंठ्याची पेरणी, 80 गुंठ्याची पेरणी करण्याचं काम होतं. काम जे काही राहते ते खाली मेन्शन करायचं, उत्तर कधीच चुकणार नाही बघा. ठीक आहे. आता इथं सॉल्व्ह करा तुम्ही. 8 1 8, 8 10 80 होतात. ठीक आहे. आणखी कटिंग करायची नसेल तरी आपल्याला चालते. बघा, हे सर्व एकत्र आपण घेऊन येऊ. काय करू, हे सर्व एकत्र इकडे घेऊन येऊ. इथं ठेवा 8 गुणेला 24 आणि भागेला इथं 80 होते, 80 राहू द्या तसेच. हा, आता हे सर्व इथं गुणेला इकडे आल्यानंतर काय होणार, भागेला, म्हणजे 36 गुणेला काय होणार 30 आणि बरोबर निघणार W2 ची किंमत, म्हणजे दुसरं काम किती आहे, म्हणजे दुसरं गुंठे किती आहे. ठीक आहे. आता भाग द्या तुम्ही. 8 1 8, 8 10 80 होतात, बरोबर. परत 6 जर भाग दिला आपण, 6 जर भाग दिला, 6 चोक 24, 6 6 किती होतात मित्रांनो, 36. ठीक आहे. परत जर आपण भाग दिला आता 2 जरी भाग दिला, 2 त्रिक 6 आणि 2 दोन्ही 4, 2 दोन्ही किती होतात 4. परत 2 1 2 आणि 2 पंच 10, 5 त्रिक 15 आणि 15 गुणेला 30 म्हटलं तर किती होते, 15 5 त्रिक 15 झाले, 15 गुणेला 30 आलं. बघा, लागेल तर लिहून देतो मी. 5 गुणेला 3 गुणेला, आता आपल्याकडे किती आलं 30, सॉरी 5 गुणेला 15 गुणेला, चुकत आहे, 5 गुणेला 3 गुणेला किती आलं 30. बघा, हेच लिहिलं होतं, काहीच कटिंग राहिलं नाही. तर 5 त्रिक किती होते 15 आणि 15 त्रिक किती होते 45, म्हणजे 450 गुंठ्याची पेरणी करतील. 450 आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला, 100 ग्रॅम गव्हाची किंमत दिली आहे 7.55 रुपये, तर 2.5 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती? बघा, 100 ग्रॅम म्हटलं त्याने, 100 ग्रॅम गव्हाची किंमत दिली आहे 7.55 रुपये. आपल्याला विचारतात 2.5 किलोग्रॅम, म्हणजे आता 2.5 किलोग्रॅम म्हटलं तर 2.5 kg म्हणत आहे. किलोग्रॅम म्हटलं तर मग एका किलो मध्ये किती ग्रॅम असतात, 1000 ग्रॅम असतात. तर याला जर 1000 ने गुणाकार केला, का 1000 ने गुणाकार केला, कारण की आपल्याला जे काही सुरुवातीला प्रमाण दिलं होतं हे दिलं होतं ग्रॅम मध्ये, आणि हे काय आहे तर किलो मध्ये. तर हे प्रमाण ग्रॅम मध्ये आहे, तर हे पण प्रमाण आपल्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. नाही तर याला किलो करा आणि ते किलो ठेवा, काही टेन्शन नाही. तर परंतु हे ग्रॅम मध्ये, हे किलोग्रॅम मध्ये आहे, तर याला ग्रॅम मध्ये आणण्यासाठी कितीने गुणाकार करावं लागेल, 1000 ने. का, कारण की एका किलो मध्ये 1000 ग्रॅम असतात. आता 2.5 गुणेला जर 1000 म्हटलं, 2.5 गुणेला जर 1000 म्हटलं तर यावर 3 झिरो येणार. तर हा जो काही पॉईंट आहे त्या पॉईंटला जाणार त्या बाजूनं. तर पॉईंट म्हणजे यांचा गुणाकार जर केला आपण, किती होते 25,000 ग्रॅम. आता परंतु पॉईंट नंतर एक संख्या होती, पॉईंट नंतर किती संख्या होती, 1. तर पॉईंट नंतर एक संख्या देऊन द्यायचं, उजव्या साईड पासून डाव्या साईडला याचा पॉईंट नंतर एक संख्या असली पाहिजे. इथे पॉईंट जर दिला तर हा झिरो कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे याला किती म्हटलं जाणार, 2500 ग्रॅम. 2500 ग्रॅम उत्तर आलं. ठीक आहे. तर 2500 ग्रॅम ची किंमत किती रुपये, 100 ग्रॅमची किंमत 7.55 रुपये, तर 2500 ग्रॅमची किंमत किती, करा क्रॉस गुणाकार. तर 2500 गुणेला 7.55 आणि भागेला किती येणार मित्रांनो, 100. भागेला किती येणार, 100. ठीक आहे. भाग वगैरे जाते 2 झिरो ना 2 झिरो कॅन्सल झाले. 25 गुणेला 7.55. बघा, आता उत्तर तर पॉईंट मध्ये येणे आहे, पॉईंट नंतर 2 संख्या असल्या पाहिजे. ठीक आहे. तर 25 5 किती होते, 25 न गुणाकार करू डायरेक्ट. 25 5 किती होते, 25 5 125, 5 हातचे आले 12, हातचे किती आले 12, लक्षात ठेवा, हातचे आले होते 12. परत 25 5 125, 125 आणि 12 किती होतात, 7 3 1, 137, 7 हातचे आले 13, हातचे किती आले 13. आणि 25 7 25 सक 150, 25 7 175, 175 आणि 13 हे झाले 8, हे झाले परत 8 आणि परत झाला 1. आणि पॉईंट नंतर 2 संख्या होत्या, तर पॉईंट नंतर 2 संख्या, 188.75, 188.75, 4 नंबरचा ऑप्शन. चला, जर y
अधिक 7y अधिक 2y बरोबर दिलाय 10. तर विचारलं आपल्याला 10y ची किंमत किती. साधा आहे बघा, y अधिक 7y अधिक 2y आणि बरोबर दिला आपल्याला 10. यांची जोडून घ्या, बेरीज करून घ्या. 7 आणि किती होते 8, 8 आणि 2 किती होते 10. 10y बरोबर किती आहे 10. आणि आपल्याला तेच विचारलं तर 10y ची किंमत किती. तर 10y ची किंमत किती असायला पाहिजे 10. तर 10 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो आगे. दोन संख्यांचा गुणाकार दिलाय 1440 आणि त्यांचा मसावी दिलाय 12. तर विचारलं लसावी किती. बघा, दोन संख्येचा गुणाकार बरोबर असते लसावी गुणिले मसावी, हे एक सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे दोन संख्यांचा जर गुणाकार केला, एक सूत्र आहे, बरोबर असते लसावी आणि गुणिले असते मसावी. लसावी गुणिले काय असते मसावी. आता दोन संख्येचा आपल्याला गुणाकार दिलाय 1440. 1440 गुणाकार दिलेला आहे आणि त्यानंतर मसावी किती दिलेला आहे, मसावी दिला, लसावीची किंमत काढायची, मसावीची किंमत दिली आहे 12. बस हा फॉर्म्युला आपल्याला थोडा लक्षात असेल. दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. बघा, तर 12 इथे गुणिला, इकडे आल्यानंतर काय होणार भागीला. तर 1440 भागीला किती येणार 12 आणि बरोबर आपल्याला निघणार लसावीची किंमत. 12 ने जर याला भाग दिला तर हा साहजिक असा 12चा काय वर्ग आहे. तर 12 ने याला भाग दिला तर 144 12 आणि बस 0 राहिला होता, 0 देऊन द्या. तर x ची किंमत किती आली 120. x म्हणजेच काय म्हणलो आपण लसावी. लसावी किती असेल 120. ठीक आहे, चला. मीना जवळील 1300 रुपये रक्कम 10% दराने किती वर्षात 4 पट होईल म्हणते. बघा, 4 पट रक्कम 3 पट 5 पट 6 पट कितीही पट होतो. आणि जिथे इथे काही मेन्शन केलं नसेल तर समजून जायचं सरळ व्याज पद्धतीने असेल. जर यांनी म्हटलं असतं चक्रवाढ व्याज पद्धतीने, तिथं मेन्शन केलं असतं चक्रवाढ व्याज पद्धतीने. तर इथे काही दिला नाहीये, साधा साधा दर दिला, मुद्दल दिली. त्यांनी विचारलं किती पट होईल, 4 पट होईल 5 पट होईल, त्यावेळेस समजून जात आपण हे सरळ व्याजचा प्रश्न आहे. आता मीनाजवळ 1300 रुपये रक्कम आहे. तर या 1300 रुपयाशी प्रश्नात काही घेणं देणं नाहीये. फक्त तिने 1300 रुपये रक्कम 10% दराने, फक्त दर किती आपल्याला माहित पाहिजे की 10% दर आहे, किती वर्षात 4 पट होईल म्हणते. किती वर्षात 4 पट होईल. जर 4 पट होईल असं म्हटलं, मानलं आपण रक्कम किती आहे 100, 100ची रक्कम 100 रुपये मानून घेतला आपण रक्कम आहे. जरी त्याने 1300 दिली आहे तरी आपल्याला काही त्याच्याशी मतलब नाहीये. 100 रुपये रक्कम मानली आपण, हे झाली मुद्दल आपली, हे झाली मुद्दलाची रक्कम. आणि या 100ची करायची आहे 4 पट. याची 4 पट जर म्हटलं तर किती होते रक्कम 400 रुपये. ही होणार आपली रास. रास म्हणजे काय म्हणणार मित्रांनो, तर रास म्हणजे काय, ते सरळ व्याज म्हणजे जे काही व्याज भेटला, जे काही आपली मुद्दल होती, या दोघांची बेरीज म्हटल्या ते रास. तर रास किती झाली 400 रुपये. 100 रुपये रक्कम होती, किती वर्षामध्ये होणार म्हणते 4 पट. किती वर्षामध्ये 4 पट. 100ची 4 पट म्हटलं किती झाली 400 रुपये. आता 100 रुपये मुद्दल, 400 रुपये रास झाले. इथं लागेल तर मी मेन्शनच करून घेतो, व्याज कोणतं तर सरळ व्याज बरोबर काय असते मुद्दल या दोघांची बेरीज काय असते रास. या दोघांची बेरीज काय असते रास, सरळ व्याज आणि त्यावर जे काही मुद्दल असेल या दोघांची बेरीज काय असणार रास. आता बघा या दोघांमध्ये फरक कितीचा पडला, या दोघांमध्ये फरक पडला सर 300 रुपयाचा, बरोबर का नाही. 100 आहे, हे 400 आहे, तर या दोघांमध्ये फरक जो काही पडला तो पडला 300 रुपयाचा. हे 300 रुपये काय आहे सर, तर 300 रुपये आहे सर सरळ व्याज. 300 रुपये काय सरळ व्याज. म्हणजे 100 रक्कम होती 4 पट झाली म्हणजे किती झाली 400 झाली. तर हे 300 रुपये काय, तर 300 रुपये आहे सरळ व्याज. आता त्याने दर दिला होता 10%. जेव्हाही आपण व्याजाला जर टक्क्याने भाग देत आहे तर आपलं जे काही उत्तर निघणार ते निघणार आपली मुदत, लक्षात ठेवलं. आणि जर आपण इकडे मुदतनं भाग दिला तर आपला निघणार दर. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मग सरळ व्याज किती आलं 300, 10% दर होता, 10 ने 0 ने 0 कॅन्सल झाला, म्हणजे किती वर्ष लागणार मुदत. मुदत राहणार सर 30 वर्ष. 30 वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 30 वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदा बघून घ्या. आणखी एक प्रश्न घेतो इथेच, ठीक आहे. आणखी एक प्रश्न घेतो, समजला नसेल तर. याने 1300 देव, 13 लाख देव, 13,000 देव, कितीही रक्कम देव, आपल्याला काही मतलब नाही. बघा 10% दर आहे, किती दराने एक वर्षात किती वर्षात मध्ये 4 पट होईल. तर आता या 4 पटच्या जागी मी म्हणतो 3 पट 2 पट 5 पट 6 पट म्हणू, 5 पट म्हणू आपण. किती वर्षामध्ये 5 पट होईल, किती वर्षामध्ये 5 पट. तर आपण अशा वेळेस मानून घ्यायचं 100 रुपये रक्कम होती आणि ती 5 पट होत आहे. 100ची 5 पट म्हटलं तर किती 500 रुपये. आता 100ची रक्कम 500 रुपये झाली तर व्याज किती प्राप्त झालं, तर सिंपल इंटरेस्ट किती प्राप्त झाला, तर 100चे 500 रुपये मिळत आहे, तर 400 रुपये काय, तर 400 रुपये सरळ सरळ व्याज आहे. 400 रुपये व्याज आहे. आणि आता आपल्याला दर काय किती दिलाय, दर दिलाय 10%. तर दराने जर भाग दिला तर आपल्याला मुदत निघते, लक्षात ठेवायचं. किती वर्ष लागेल 40 वर्ष. तर अशा कंडिशन मध्ये उत्तर किती राहणार 40 वर्ष. किती 40 वर्ष. दराने भाग दिला ना आपण, हे निघणार मुदत. आणि जर मुदतने भाग दिला तर आपल्याला निघणार दर. साधी साधी गोष्ट लक्षात ठेवायचं. चला
खालीलपैकी कोणती संख्या 9 ने पूर्ण भाग जातो? आता 9ची कसोटी काय सांगते? दिलेली जी काही संख्या असेल, जी दिलेली संख्या असेल त्याच्या अंकाच्या बेरजेला, अंकांची काय करा बेरीज, त्या अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 9 ने निश्चित भाग जातो. अंकाची बेरीज 9च्या पाड्यात आली पाहिजे. तर अंकांची बेरीज करा, दिलेली जी काही संख्या असेल त्याच्या अंकाची बेरीज करा. 1 3 आणि 3 6, 6 3 किती तर 9, 9 न भाग जाणार. आपल्याला विचारलं भाग जात नाही काय, तर हा 9 ला भाग जाते. 6 आणि 3 किती होते 9 होते, इथे पण 9 न भाग जाणार कारण की अंकाची बेरीज 9च्या पाड्यात येते. 5 आणि 4 9 होते, हे 9 पण इथे पण 9 न भाग जाणार. इथे बघा 9 आणि 1 किती होते 10, 10 ला 9 न भाग जातं का, तर ही संख्या आपली आहे 9 ने भाग न जाणारी. 9ची कसोटी लक्षात ठेवा मित्रांनो. 10 विद्यार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात, तर एक प्रकल्प एक विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करतात? आता झालं आपलं सूत्र. 10 विद्यार्थी 10 प्रकल्प करत आहे. लक्षात ठेवा, खाली लिहायचं काम, 10 प्रकल्प करण्याचं काम आहे, 10 दिवसात पूर्ण करतात. तर एक प्रकल्प काय करत आहे? एक प्रकल्प करत आहे. एक विद्यार्थी किती दिवसात करतील, म्हणजे डी दिवसाची किंमत काढायची आपल्याला. ठीक आहे. आता 1 ने 1 कॅन्सल, 10 ने 10 कॅन्सल, इथं किती राहिलं 10 दिवस. तर दिवसांची संख्या किती येणार 10 दिवस. तर 10 दिवस आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, एका वर्गातील 32 मुलांचे सरासरी वय 17 वर्ष, त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाची सरासरी 18 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? आता तुम्ही सूत्राने करू शकता, आणखी दुसरी मेथड आहे पण राहू द्या, आता सूत्रानेच करा. बघा सूत्र काय, सरासरी गुणेला जर एकूण संख्या केला आपल्याला, तर आपल्याला मिळते एकूण संख्यांची बेरीज. एकूण संख्यांची बेरीज मिळते, लक्षात ठेवा. सरासरी गुणेला जर एकूण संख्या केला तर एकूण संख्याची काय प्राप्त होते बेरीज. किती मुलं आहे? 32 मुलं आहे. एकूण संख्या किती झाली मग 32. त्यांचं सरासरी वय किती दिलंय 17 वर्ष. मग 17 गुणेला जर 32 केलं तर या 32 विद्यार्थ्यांचं टोटल वय मिळून जातं. तर 17 दुनी 34 करा गुणाकार, 17 दुनी 34, 4 हातचे आले 3. परत 17 त्रिक 51, 51 आणि 3 किती होतात 54. म्हणजे हे जे काही 32 विद्यार्थी यांच्या वयाची जर बेरीज विचारली असती किती आली असती 544 वर्ष. 32 विद्यार्थ्यांचे सरासरी वय दिलं होतं 17 वर्ष. तर मग 32 गुणेला 17 केलं तर 544 वर्ष आलं. हे टोटल 32 विद्यार्थ्यांचं वय. ठीक आहे ना, टोटल एकूण. त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाची सरासरी 18 वर्षे. आता 32 विद्यार्थी होते, त्याच्यामध्ये एक आणखी वर्ग शिक्षक आला, म्हणजे 33 लोक झाले. यांचं सरासरी वय किती होते म्हणते 18. 18 सरासरी वय होते 33 लोकांचं. तर 33 गुणेला जर 18 केलं, म्हणजे सरासरी गुणेला जर एकूण संख्या केलं तर एकूण संख्याची बेरीज प्राप्त होते. सरासरी आहे 33, सरासरी किती 18 वर्ष, एकूण संख्या किती आहे 33. कारण की 32 विद्यार्थी एक शिक्षक आले, तर 33 गुणेला 32 करा. 18 त्रिक किती होते 54, हातचे आले 5. 18 त्रिक 54, 54 आणि 5 किती होते 59, बरोबर का नाही. तर गुणाकार चेक करत राहा. तर ही झाली. याच्यामध्ये कोण कोण आहे? याच्यामध्ये कोण कोण आहे सर? याच्यामध्ये विद्यार्थी पण आहे प्लस शिक्षक पण आहे. विद्यार्थी पण आहे, शिक्षक पण आहे, लक्षात ठेवा. वी म्हणजे विद्यार्थी, यस म्हणजे काय शिक्षक. लक्ष, याच्यामध्ये कोण आहे तर विद्यार्थीच आहे सर फक्त. आता या बेरजेमध्ये विद्यार्थ्यांची बेरीज आहे आणि या बेरजेमध्ये कोण कोण आहे विद्यार्थी आणि शिक्षक आहे. जर आपण विद्यार्थ्यांची बेरीज या दोघांची जर वजाबाकी केली तर विद्यार्थ्यांची बेरीज याच्यामधून काढून टाकली तर शिक्षकाची बेरीज शिल्लक राहणार. सॉरी, आपल्याला तेच पाहिजे होतं. शिक्षकाचं वर्ग शिक्षकाचं वय किती असेल बघा 594. हे टोटल विद्यार्थी प्लस शिक्षकाचं आहे आणि 544 कोणाची आहे फक्त विद्यार्थ्यांची आहे. ही जर वजाबाकी केली आपल्याला तर शिक्षकांचं वय मिळते. तर शिक्षकांचं वय किती आहे 50 वर्ष. तर 50 वर्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला, संजयचा पगार 10% कमी केला. तुम्ही पण मित्रांनो ट्राय करत राहा पटापट. संजयचा पगार 10% कमी केला. पुन्हा काही दिवसांनी पगारात 10% घट केली, तर त्याच्या मूळ पगारात शेकडा किती टक्के घट झाली. तर ओरिजिनल पगारामध्ये किती टक्के घट झाली म्हणते बघा. आता मूळ पगार किती होता काहीच माहित नाही. तर जेव्हाही कधी आपल्याला पर्सेंटेज आहे आणि कोणताच डाटा आपल्याला माहित नाही आहे, जेव्हाही कधी आपल्याला माहित नाही आहे मूळ पगार किती होता आणि मूळ पगारासोबत तुलना चालू आहे आणि पर्सेंटेज मध्ये विचारत आहे, तर त्यावेळेस बिंदास एकच डाटा मानून घ्या ती संख्या आहे 100. त्याचा ओरिजिनल पगार होता 100. याच्यामध्ये 10% कमी केलं बघा. 100चा 10% कमी केला तर 100चा 10% भाग जर काढला किती ते 10, तर 10 कमी झाला म्हणजे किती होणार नवीन पगार 90. ठीक आहे. त्याच्यानंतर काही दिवसांनी आणखी 10% घट केली. आता 90चा परत 10% कमी करत आहे, तर 90चा 10% भाग काढा. 90चा 10% भाग जर म्हटलं तर किती ते 9 रुपये, म्हणजे 9 रुपये आणखी कमी केले. तर 90 मधून 9 रुपये आणखी कमी केले तर किती झाले 81 रुपये. तर 81 रुपये आता पगार झाला. तर त्यांनी विचारलं
मूळ पगारात शेकडा किती टक्के घट झाली. आता पगार किती आहे 81 युनिट, सुरुवातीला किती होता 100 युनिट, 100चा पगार किती झाला 81, तर कितीची घट झाली मित्रांनो 19% घट झाली. कारण की हे जे काही घट 19% घट झाली आणि हे 100 वर झाली आहे. कारण की 100 वर कोणती संख्या काय असते पर्सेंट असते. 100 वर 19 ची घट, तर पर्सेंट मध्ये किती ते 100% किती ते 19%, ते 19% घट होणार पगार आहे. लक्षात ठेवा. चला, तीन संख्या 5, 6, 7 च्या गुणोत्तरात आहे. जर या संख्यांचा गुणाकार 5670 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. ठीक आहे, लक्षात बघा. तीन संख्या म्हणते 5, 6 आणि 7. मानून घ्या इथे x x आहे, यांचा रेशो दिलाय ना 5, 6, 7. आणि त्याच्यानंतर म्हटले हे त्या संख्यांचा गुणाकार. आता या सर्व संख्यांचा काय गुणाकार दिला 5670. तर आपण इथे गुणाकार करा 5 × 30, 30 × 7 म्हटलं किती होते 30 × 7 210. आणि x × x म्हटलं तर काय होणार x घन. या सर्वांचा गुणाकार किती दिलाय 5670. तीन संख्यांचा गुणाकार म्हटलं तर या तिघांचा गुणाकार केला आपण. या तिघांचा जर गुणाकार केला तो किती आला 210. 210 आणि हा x किती वेळा आहे 3x आहे. मग 3चं काय होणार घन होणार. बघा आता x घन इथेच ठेवा. हा 5670, हा 210 इथे गुणेला इकडे आल्यानंतर भागेला. 0 ने 0 कॅन्सल झाला. 7 ने जर भाग दिला 7 त्रिक 21, 7 × 8 = 56, 7 × 7, 3 × 3, 3 2 6, 3 7 21. म्हणजे इथून असं म्हणू शकतो x घन x³ बरोबर किती आला 27. बरोबर किती आला आपला 27. ठीक आहे. आता x³ बरोबर 27 आलं तर हा x इथून कॅन्सल करतो, तर x बरोबर काय होणार घनमुळामध्ये 27 येणार. तर x ची किंमत किती प्राप्त होते, तर x ची किंमत होते मित्रांनो 3 प्राप्त. कशाचा घन आहे 3चा घन आहे. ठीक आहे. आता विचारलं काय सर्वात मोठी संख्या कोणती, तर सर्वात मोठी संख्या कोणती दिसत आहे याच्यामध्ये, तर सर्वात मोठी संख्या दिसत आहे 7x. आणि एका x ची किंमत किती काढली आपण 3. 3 गुणिला जर 7 म्हटलं 7 त्रिक किती होते 21. 21 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आणखी परत बोडोमासवरच आधारित प्रश्न आहे. इथे पण लक्षात ठेवा चूक नाही करायची. वरत दिलाय 3/8 प्लस दिलाय 1/4, नंतर दिलाय गुणा 3/8. सुरुवातीला काय होतं यम होता सुरुवातीला, बरोबर ना. पहिले काय होतं बेरीज नव्हती, सुरुवातीला काय होणार गुणाकार. म्हणजे या दोघांचा गुणाकार होणार. या दोघांचा आधी गुणाकार नंतर बेरीज होणार. बघा इथे कुठं क्रॉस मध्ये भाग वगैरे जात असेल तर लक्षात ठेवा. इथून इथे भाग जातो का, इथून इकडे जातो का, इथून इथे जातो का, असा नाही द्यायचा. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. ठीक आहे. तर क्रॉस मध्ये कुठे भाग जात असेल तर भाग द्यायचा, नाही जात असेल तर सरळ सरळ काय करा वरच्या संख्येचा वरच्या संख्येसोबत गुणाकार आणि खालच्या संख्येचा खालच्या संख्येसोबत गुणाकार. इथं 3/8 तसेच राहणार प्लस 3 × 1 = 3 आणि 8 किती होतात 32. 8 किती होतात 32. ठीक आहे. इथे 8 आहे आणि इथे छेदस्थान संख्या किती आहे 32 आहे. आता यांचा काढा लागतं लसावी. लसावी किती येणार, इथे 8 आहे इथे 32 आहे, तर यांचा लसावी येणार 32. यांचा लसावी किती येणार 32. बघा 8 ला कितीने गुणाकार केला म्हणजे 32 प्राप्त होणार. तर 8 ला गुणाकार करायला लागेल 4 न. 4 न खाली गुणाकार केला तर 4 ने वरती करा. 3 चौक किती झाले 12 प्लस इथे ऑलरेडी 32 आहे, इथे 32 झाले, इथे 32 झाले, दोघांपैकी एक कॉमन काढला आपण. इथे 32 आहे, इथे 32, दोघांपैकी एक कॉमन काढलं. तिथे ऑलरेडी 32 आहे तर वरती किती राहणार 3. 12 + 3 किती येतात 15. 15/32 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार. कटिंग होत असेल तर ठीक, नाही होत असेल तर आपलं फायनल उत्तर 15/32. ठीक आहे मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एवढेच बघू. ठीक आहे, बघू पुढच्या भागामध्ये. लवकरात लवकर दुसरा पण भाग घेऊन येणार मित्रांनो. तुम्ही पण प्रॅक्टिस करत राहा. भरतीची डेट आली आहे तुमच्या फिजिकलची, आणि प्रॅक्टिस ही गणिताची पण सोबत करत राहा. कारण की जेणेकरून तुमचा पेपर कधी होईल लक्षात नाही येईल, त्याच्यामुळे वेळ गेल्यापेक्षा तुमचा अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.